हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. चैत्र पौर्णिमेपासून वातावरणामध्ये जी गरमाई चालू होती, देवाला गारवा लागण्यासाठी चंदनाचा लेप लावला जातो. चंदनाचे हात पायी चंदन परिसनाही हिन अंग कोणी, त्याप्रमाणे अभंगाप्रमाणे की ह्या एवढा दीड महिनाभर सगळीकडं अख्ख्या महाराष्ट्रात पंढरपूर असेल, आळंदी असेल, देवा असेल, प्रत्येक तीर्थक्षेत्राने देवाला या दीड महिन्यात वातावरणामुळं ही गरमाई लागू नये म्हणून हे चंदनाचा लेप केला जातो. चंदन लावलं जातं की जेणेकरून थंडावा लागेल देवाला, या हिशोबाने परंपरेनुसार हे चंदनाचा लेप केला जातो. आणि जगद्गुरू संस्थांकडं ज्या परंपरा ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांचं तुकाराम महाराजांच्या मूर्तीला असेल, विठ्ठल रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्तीला असेल, तर ही संस्थांतर्फे चंदनाचा लेप केला जातो. पण महाराज काय सांगणार, तिथे रुक्मिणीची पण मूर्ती आहे, त्याला एखाद्या महिलेने लावायला पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? तर तसं काही नाही, तसं लावू शकतो आपण. हे स्वयंभू आमचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. इथं सकळांशी याचे आहे अधिकार, याप्रमाणे कुणीही चंदन लावू शकतो. असं काय महिलेने लावायला पाहिजे असं वाटतं का? महिलेचा किंवा असं काय नाही, तुकोबाराज म्हणतात सकळांशी याचे आहे अधिकार, त्यामुळे सगळ्यांना इथं अधिकार आहे. महिला काय पुरुष काय लावू शकतात. आपलं नाव? दिलीप मोरे, विश्वस्त संत तुकाराम महाराज संस्थान, देऊ.